क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या 893व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले गुरुवर्य सिद्धदयाल महाराज बेटमोगरेकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहररावजी धोंडे सर, आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे उद्घाटक संजयजी पवार सर, आमचे मार्गदर्शक रामचंद्रजी येलवाड साहेब, अब्बूभाई, आमचे सहकारी मित्र सतीश देवकते, उत्तमराव चव्हाण, परमेश्वरराव जाधव, व्यासपीठावरील कुंटेवार सर, कोटाळे सर, ताकबिडे सर, उपस्थित सर्व या कार्यक्रमाचे संयोजक, कार्याध्यक्ष सतीश गोडके, मित्रहो, ही जयंती महात्मा बसवेश्वरांची आपण यावेळेस शिवा संघटनेच्या वतीनं जी आपण साजरी करत आहोत, एवढा उशीर झाला तरी एवढ्या उन्हामध्ये, उन्हाचं तापमान यावर्षी सर्वात जास्त असताना बी आपण जयंतीला आईच्या मंदिरापासून सुरुवात केलो. प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. गेल्या बऱ्याच दिवसापासून महात्मा बसवेश्वरांचे विचार शिवा संघटनेच्या माध्यमातून, आदरणीय मनोहररावजी धोंडे सरांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार महाराष्ट्रात पेरण्याचं काम शिवा संघटनेच्या माध्यमातून मनोहररावजी धोंडे सर यांनी केलं. मनोहर धोंडे सरांच्या शिवा संघटनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला शिवा संघटनेच्या वतीनं आपल्याला काय काय मिळालं याचा जर विचार केला तर हे पॉम्पलेट वाचल्यानंतर कळलं. मित्रो, आपण पॉम्पलेट काढतो, काम संपलं की आपण विसरून जातो. शिवा संघटनेच्या माध्यमातून धोंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही जी चळवळ उभं राहिली गेल्या 28 वर्षामध्ये, शिवा संघटनेच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण असेल, महात्मा बसवेश्वरांचा संसदेमधला पुतळा असेल, या अनेक गोष्टी आपण विसरून गेलो. पण धोंडे सरांच्या माध्यमातून आपल्या संबंध समाजाला काय मिळालं आणि समाजातून धोंडे सरांना काय मिळालं याचा जर विचार केला तर आपण धोंडे सरांच्या बाबतीत जे आपलं परतफेड लागते ते अगदी शून्य प्रमाणात आपण या ठिकाणी त्याची परतफेड केली म्हणलं तर वावगं ठरणार नाही. धोंडे सरांचे प्रयत्न अगदी तळागाळातल्या गोरगरीब सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याची जी त्यांची चळवळ आहे, तसा सतीश देवकतेंनी, येलवाड साहेबांनी बोलून दाखवले. आपला हा तालुका कंधार लोहा मतदारसंघ चळवळीचा तालुका आहे. केशवराव धोंडगेंची चळवळ असेल, शंकरांना धोंडगेंची चळवळ असेल आणि त्यानंतर शिवा संघटनेच्या माध्यमातून मनोहररावजी धोंडे सरांची जी चळवळ असेल, या चळवळीतल्या माणसाकडे आपण फक्त काम, चळवळीतल्या आपण नेत्यांकडून काम करून घेतात, पण आपण परतीचं त्याला काही द्यायचं झालं तर मन छोटं करता. एवढे या प्रसंगी बोलतो. स्वागत अध्यक्ष या नात्यानं आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावल्यात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि भावी कार्यासाठी मनोहररावजी धोंडे सरांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसव.